नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला ऐतिहासिक विसापूर किल्ला पाहणार आहोत. भव्य तटबंदी, असंख्य पाण्याच्या टाक्या आणि ऐतिहासिक वास्तूंच्या अवशेषांमुळे विसापूर किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध दुर्गांपैकी एक मानला जातो. भटक्यांसाठी, इतिहासप्रेमींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी विसापूर किल्ला हा एक अविस्मरणीय अनुभव देणारा दुर्ग ठरतो. तर चला मग या विसापूर किल्ल्यावर आपल्याला कोणकोणती ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतात त्याची संपूर्ण माहिती आपण या भाग 2 मध्ये जाणून घेऊया. या तटबंदीवरून विसापूर किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर एका नजरेत पाहता येतो आणि या दुर्गाच्या भव्यतेची खरी जाणीव होते. या तटबंदी समोर आपल्याला हिरवाईने नटलेला परिसर आणि अनेक छोटी छोटी झाडे पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी आपल्याला एक प्राचीन विरगळही पाहायला मिळते. येथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देणारी एक जुनी तोफ पाहायला मिळते आणि त्याच्याच बाजूला आपल्याला तोफगाड्यावर ठेवलेली आणखी एक जुनी तोफ पाहायला मिळते. या तोफेमध्ये आपल्याला आजही तोफेचा गोळा पाहायला मिळतो. तोफेच्या समोरूनच आपल्याला पाटण गावातून किल्ल्याकडे येणारा मार्ग पाहायला मिळतो. या मार्गावर आपल्याला कातलात कोरलेल्या प्राचीन पायऱ्या पाहायला मिळतात. येथून थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला समोरच हनुमानाचे प्राचीन शिल्प पाहायला मिळते. या हनुमान शिल्पाच्या डाव्या बाजूला आपल्याला एक ऐतिहासिक गुहा पाहायला मिळते जी या किल्ल्याच्या प्राचीन स्थापत्य कलेची साक्ष देते. या प्राचीन गुहेमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला 2 खोल्या पाहायला मिळतात. या दोन्ही खोल्यांच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर आपल्याला गणेशाचे आणि कमळाचे कोरीव शिल्प पाहायला मिळते. या गुहेच्या बाजूनेच आपल्याला पाटण गावातून किल्ल्याकडे येणारा रस्ता पाहायला मिळतो. या पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला कातलात कोरलेल्या छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. आजही या टाक्या त्या काळातील दूरदृष्टी आणि उत्कृष्ट जलव्यवस्थापनाची कल्पना देतात. त्याच्याच बाजूला आपल्याला आणखी पाण्याची टाकी पाहायला मिळतात. तेथून वर आल्यावर आपल्याला 3 मोठ्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. या पाण्याच्या टाक्या खोदताना निघालेला दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आला होता. या पाण्याच्या टाक्याच्या थोडे पुढे गेल्यावर आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. येथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेतील राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
या वाड्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रत्येक दगड या किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देताना दिसतो. हा राजवाडा आजही विसापूर किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक म्हणून उभा आहे. तर चला हा राजवाडा ड्रोन कॅमेऱ्यातून कसा दिसतो ते पाहूया. या राजवाड्याच्या बाजूलाच आपल्याला आणखी एक वाडा पाहायला मिळतो. अनेकांच्या मते ही वास्तू धान्य कोठार म्हणून वापरली जात होती. या वाड्याच्या भक्कम दगडी भिंती आजही त्याच्या भव्यतेची साक्ष देताना दिसतात. तर चला या वाड्याचे आकाशातून दिसणारे भव्य आणि मनमोहक दृश्य पाहूया. या वाड्याच्या शेजारीच आणखी एका ऐतिहासिक वास्तूचे अवशेष आजही पाहायला मिळतात. त्याच्या थोडे पुढे गेल्यावर आपल्याला पाण्याची अनेक टाकी पाहायला मिळतात. या भागात आपल्याला एका मागोमाग एक अशा अनेक पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रत्येक भागात पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने अशा अनेक टाक्यांची निर्मिती करण्यात आली होती. या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला प्राचीन हनुमान शिल्प पाहायला मिळते आणि त्याच्याच शेजारी आपल्याला प्राचीन दगडी वास्तू पाहायला मिळते. याच्या बाजूलाच आपल्याला आजही सुस्थितीत असलेली तटबंदी पाहायला मिळते. या तटबंदीच्या बाजूने थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला बुरुजातील दिंडी दरवाजा पाहायला मिळतो. या दिंडी दरवाजातून आत प्रवेश करताच आपल्याला आणखी एक दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपल्याला आणखी एक तिसरा दरवाजा पाहायला मिळतो. या तिसऱ्या दरवाजातून पुढे गेल्यावर आपण या भक्कम बुरुजाच्या खालच्या संरक्षक भिंतीजवळ येऊन पोहोचतो. या संरक्षक भिंतीला वळसा घालत पुढे गेल्यावर आपल्याला किल्ल्याच्या बाहेर जाणारा आणखी एक ऐतिहासिक दरवाजा दिसतो. या दरवाजातून वर चढण्यासाठी आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या लागतात. तेथून बुरुजावर आल्यावर आपल्याला 2 प्राचीन तोफा पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी आपल्याला तोफ फिरवण्यासाठी बांधलेली गोलाकार रचना देखील पाहायला मिळते. तर चला हा बुरुज ड्रोन कॅमेऱ्यातून कसा दिसतो ते पाहूया.
या किल्ल्याच्या माथ्यावरून सभोवतालच्या डोंगर रांगा आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथून पुढे गेल्यावर आपल्याला काळाच्या ओघात पडझड झालेली या किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. या तटबंदीपासून थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला किल्ल्यावर खोदलेली प्राचीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या टाक्यापासून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी पाण्याची टाकी पाहायला मिळतात. याच पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला हनुमानाचे सुंदर शिल्पचित्र कोरलेले पाहायला मिळते. परंतु स्थानिकांच्या मते ही वास्तू हनुमान मंदिर म्हणून ओळखली जाते. या पाण्याच्या टाक्याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला किल्ल्याची भक्कम तटबंदी पाहायला मिळते. या तटबंदीमध्ये आजही सुस्थितीत असलेला भक्कम बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजामध्ये आपल्याला शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेल्या जंग्या पाहायला मिळतात. या तटबंदीमध्ये देखील आपल्याला शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेल्या जंग्या पाहायला मिळतात. त्याच्याच पुढे आपल्याला तटबंदीमध्ये बांधलेला एक छोटा बुरुज पाहायला मिळतो. त्याच्या पुढच्या बुरुजावर आल्यावर बुरुजाच्या खालच्या भागात आपल्याला प्राचीन शौचालय पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला तटबंदीमध्ये बांधलेले दुसरे प्राचीन शौचालय पाहायला मिळते. तसेच त्याच्याच बाजूला तटबंदीमध्ये बांधलेले दारुगोळ्याचे कोठार पाहायला मिळते. तेथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला 3 ते 4 पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या पाण्याच्या टाक्यांच्या बाजूनेच थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला प्राचीन चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. या चुन्याच्या घाण्यात किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारा चुना तयार केला जात असे. त्याच्याच बाजूला आपल्याला प्राचीन दगडी जाते पाहायला मिळते. जात्याच्या समोर असलेल्या बुरुजावरून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला पायऱ्या लागतात आणि त्याच्याच पुढे आपल्याला आणखी एक बुरुज पाहायला मिळतो. या तटबंदीवरून पुढे चालत गेल्यावर आपल्याला किल्ल्याचा आणखी एक बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजाच्या पुढे असलेल्या तटबंदीचे आज फक्त भग्न अवशेषच पाहायला मिळतात. तेथून पुढे गेल्यावर आपल्याला हिंदवी स्वराज्याचा ध्वज फडकताना दिसतो आणि त्याच्याच मागे आपल्याला लोहगड किल्ला पाहायला मिळतो.
तेथून थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला आणखी काही पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. आजही या टाक्या किल्ल्याच्या समृद्ध इतिहासाच्या साक्षीदार म्हणून उभ्या आहेत. तेथून थोडे पुढे आल्यावर किल्ल्याची अजूनही भक्कम आणि सुस्थितीत असलेली तटबंदी पाहायला मिळते आणि त्याच्याच पुढे आपल्याला तटबंदीमधील बुरुज पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे इतिहास, निसर्ग आणि स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देणारा हा विसापूर किल्ला संपूर्णपणे फिरून होतो.